हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? आज आहे शेवटचा दिवस आणि आम्ही आज घरी जायला निघणार आहोत. सो त्याच्या आधी आम्ही आता चाललेलो आहोत मार्लेश्वरला आम्ही दर्शन करणार आहोत शंकराच्या पिंडीचं. सो आता आम्ही सर्वजण रेडी होऊन बाहेर आलेलो आहोत निघण्यासाठी. समर्थ मार्लेश्वर देवा की जय. आम्ही आलो आहे मार्लेश्वर मंदिर येथे आणि हे मंदिर खूप उंचावर आहे. थोडं पायऱ्या चढत आपल्याला जावं लागतं. इथे शंकराची पिंडी आहे आणि कधी कधी जो लकी माणूस असेल त्याला इथे नाग पण दिसतात. खूप सुंदर मंदिर आहे आणि पावसाळ्यात तर इथे खूप छान वाटतं कारण इथून वरून भरपूर सारे वॉटरफॉल दिसतात. आता सध्या आपलं पावसाचं वातावरण नाही आहे. दादा चला आपण जाऊया आता. तिथलं पाणी द्यायला सांगितलंय. इथे मकर संक्रांतीला जत्रा भरते आणि तेव्हा ते नाग बाहेर येतात. त्यांचं लग्न देखील लावतात असं म्हणतात. जर नाश्ता जर तुम्हाला करायचा असेल तर इथे नाश्त्याचे स्टॉल पण आहेत बघा. टी स्टॉल आहे, कोल्ड्रिंक वगैरे इथे सगळं मिळतं. नाश्ता आल्यावर करू आम्ही. बाकीचे सर्व नाश्ता करायला बसलेत, आम्ही आल्यावर करू. आता कोल्ड्रिंक घेतलं कारण एवढ्या वरती चढायचं आहे. मी गेली नाही, मी पहिल्यांदा चाललं इथे. थोडी ताकद पाहिजे आपल्याला. चला चला, अशा पायऱ्या आहेत बघा आणि हाईट पायऱ्यांची कमी आहे त्याच्यामुळे थकवा कमी लागू शकतो इथे. बघूया इथे बघा दर्शन घेण्याचं टायमिंग दिलेलं आहे सकाळी 7 ते संध्याकाळी 7. वाव, खूप छान व्ह्यू आहे बघा. सगळीकडे डोंगरच डोंगर आहे आणि डोंगराच्या मध्ये हे मंदिर आहे. इथे धबधब्याचं पाणी येते पण आता सध्या आटलं आहे ते पाणी कारण पाऊसही पडत नाही आहे त्याच्यामुळे सगळे दगडच आहेत. इथे पाणी दिसतच नाही आहे. वळवू नाही ना म्हणून हे बघा इथून पाण्याचा झरा वाहतो आणि आता सध्या पाऊस नाही आहे त्याच्यामुळे हे असं दिसतंय.
थोडं रेस्ट करूया, दम लागल्यावर. सगळेच बंद आहे, डोकंच नाही बस. हो ते धोंडा आहे, विचार कर 60 धोंड्यावरची घ्यायचं पाहिजे. अजून बऱ्याचशा पायऱ्या आहेत वरती. आता आलोय आपण मंदिराजवळ. मंदिराचा तो बाहेरचा गेट दिसतोय बघा. हे बघा, चप्पल पुढे आहे चप्पल स्टँड. हे बघा, इथे माकडं बघा किती आहेत. हे बघा, हे पालकाचं मंदिर आहे. ते गुफा आहे, आपल्याला आतमध्ये जावं लागतं वाकून गुफामध्ये. आणि सगळं काळोखच भेटेल आतमध्ये. फक्त दिव्याच्या प्रकाशावर, पणतीच्या प्रकाशावरच देवाला ठेवलं जातं. महादेव दर्शन झालं. थोडंसं आतलं व्ह्यू घेण्याचा प्रयत्न केलाय. हा बघा समोरचा वॉटरफॉल बघा. खूप सुंदर आहे बघा व्यू. पावसात तर खूपच जास्त सुंदर दिसतो, पण आता पाऊसही पडत नाहीये त्याच्यामुळे. आणि हे बघा, इथे बघा कोण बसलंय. आता जे ना सगळं वॉटरफॉलचं पाणी इथे खाली येऊन जमा होतो बघा. आता आपण आता खाली आधी गेल्यावर नाश्ता करून घेऊया. A few moments later. चला, आमचा पेशंट बघा. आज पेशंट बसलेला आहे. पेशंटला मळमळते, तळमळते. आज आराम दिलेला आहे. तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतंय ना आज? बर्थडे बॉय, ए बर्थडे बॉय. ती आमची बस आहे बघा. आम्ही मेन रोड साईडला हायवेलाच लागून ही जागा बघितलेली आहे. एक शेड आहे मस्त. त्या शेडखाली आम्ही आजचं दुपारचं जेवण बनवतोय. आज आमचा परतीचा प्रवास आहे आणि आता दुपारचं जेवण आमचं तिथेच चाललेलं आहे. आमचे मॅनेजर साहेब बघा. आज आपला शेवटचा दिवस. सर्वांचं या ठिकाणी स्वागत झालेलं. आज आपला परतीचा प्रवास आहे. काय झालंय, या ठिकाणी उकाड्यामुळे काही आम्ही थोडंसं जे काही आपलं सेंटर होतं सेंटर राहिलेलं आहे, तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी एन्जॉय करत राहिलेलो आहे. भरपूर एन्जॉय केला. 6 दिवस. 6 दिवस कसे संपले समजले नाही. भरपूर मेहनत घेतलेली आहे.
आणि 6 दिवस कंप्लीट झाले ते आम्हाला कधी कळलं नाही. पण आमच्या या 2 वाढदिवसानिमित्ताने आमचे जे काही मोठे बंधू आहेत नंदकिशोर म्हात्रे यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. चिकनची जेवढी व्यवस्था त्यांनी केलेली आहे तेवढी कमीच, आणि खरोखरच आज त्याचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण आज पट्टीचा दिवस आहे त्यामुळे सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद. जय हिंद. इथे यांना भूक लागले वाटते. एका साईडला भात ठेवलंय, आणि इथे भाज्या कापतात बघा सर्वजण. आज जेवायला तिखट डाळ आहे मस्त, आणि भाजी आहे. व्हेज नॉनव्हेज आज दोन्ही आहे. हे 6 दिवस कधी संपले समजलं देखील नाही. खूप एन्जॉय केलं, खूप मजा केली. फक्त प्रॉब्लेम एवढाच झाला की इथे वातावरण खूप गरम आहे, म्हणजे पावसाळी वातावरण नाही आहे इथे. 13 जून म्हटलं तर त्या याच्याने इथे पाऊस पडायला हवा होता, पण तसं काही नाही आहे. इथे वातावरण अगदी असं वाटतं की उन्हाळा चालू आहे. फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे. बाकी इथे असं खूप एन्जॉय केलं. तर चला आपण आता यांना जॉईन होऊया, बसूया इथे आपण थोडा वेळ. तसं सर्व झालेलं आहे, फक्त भाजी बनवायची राहिलेली आहे. जागा बघा किती छान आहे. आणि या झाडाच्या शेडखाली आम्ही इथे जी सावली पडते तिथे आम्ही बसलेलो आहोत त्याच्या आडोशाला, आणि जेवण बनवतोय. चला या इथे आम्ही आलेलो आहोत चहा घेण्यासाठी, इव्हनिंग टी घेण्यासाठी आलेलो आहोत. चला 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 चला. इथे बघा काय आहे, मस्त छान फिश आहे इथे, आणि इथे पण आहेत बघा मस्त. चला आमच्या विधी आत्या बघा. आपला चहा घेऊन झाला, आता खाण्यासाठी पिझ्झा मागितला. पिझ्झा तर काय असा साधाच मिळणार आपल्याला इथे, पण तरी भूक लागली म्हणून पिझ्झा मागवला, आणि बाकीच्या सर्वांनी सँडविच मागवलं. तुम्ही काय सँडविच मागवला? का मागवलं? चाय कॉफी. मला वडापाव खाऊन मिरच्या ठेवली ना चटणी. मॅक्सिकन बघा, मॅक्सिकन हायवेवर मॅक्सीवर आलेत. चला 30 माणसं आले आमची. चला 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 लवकर. आणि हे बन्यांवर फिरतात. हा चला चला वरती चला. चला लवकर. विद्यार्थ्या विद्यार्थ्या चला चला सँडविच खाऊन निघालो. हा आम्ही पिझ्झा खाला.
हा भाजीवाला पिझ्झा होता पण तो काय भाजीवाला पिझ्झा. नाही तो सँडविच मस्त होतं एकदम चीज इतकं फुल येत होता. हा इथे मॅनेजर भडकलेत बघा आमचे. अरे जेवण कोण पाहिजे ना चला आपण आता जाऊया पुढच्या प्रवासाला. नाश्ता झाला, चहा झाला. चला चल ध्रुवी, चल. तुम्ही नाश्ता काय केला? नाही मला नाही आवडत नाश्ता, फॅन्सी नाश्ता नाही आवडत. पिझ्झा आणि चहा गरम गरम. हे मॅनेजर काय खाल्लं तुम्ही? सँडविच. आम्हाला जेवण पाहिजे. पावभाजी बस पावभाजी. हे सगळं आहे का बघा. काय कर
बॅकवर्ड. चावल्याची कोण काय? चला आम्ही आता इथे पोहोचलेलो आहोत. सर्वजण आपापल्या घरी गेलेले पण आहेत आणि अर्धजण त्यांच्या बॅग घरी नेत आहेत. व्लॉग मी आता इथेच एंड करते. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आता भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. चला, आणि ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.